मालेगाव मधल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आणि त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत संतप्त जमावाने आज थेट कोर्टात धडक दिली। लोकांचा उद्रेक आक्रोश इतका होता की पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना थांबवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आणि आरोपीला कोर्टात आणलंच नाही। मालेगावकरांचा रस्त्यावर आक्रोश। आरोपी नराधमाला फाशी द्या। डोंगराळ भागात ज्या मुलीची निर्गुण खून झाला त्या मुलाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आम्हाला बी मुलगी आहे, आम्हाला बी वाटतं की त्याला आत्ताच फाशी व्हायला पाहिजे। संतप्त नागरिकांचा कोर्टाबाहेर राडा। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। मालेगावातील डोंगराळे गावात 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येचा संताप पुन्हा उफाळून आला। 16 नोव्हेंबरला उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली। मोर्चानंतर काही संतप्त आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला। त्यांची समजूत काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। अखेर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। पोलिसांनी काही आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला। नाही, नक्कीच जनतेचा आक्रोश हा गृहीत धरता येईल। मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते, एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं, एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो आणि जर यात आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्ह कायदे आता बंद केले पाहिजेत। जमावामध्ये असा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टाच्या न्यायालयाच्या आवारात आणून कोर्टात हजर करणार आहेत। त्यामुळे त्यापैकी जमावातील काही लोक हे न्यायालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले, परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं। आरोपीला ऑनलाईन VC द्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे। आरोपीला 17 तारखेला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे। मालेगावात निघालेल्या मोर्चात चिमुकलीचा बदला फाशीच या घोषणाबाजीसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रितपणे मोर्चात सहभाग नोंदवत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील या मोर्चात सहभागी झाले। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत। आणि दुसरीकडे आपले DYSP त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात। मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटील कारस्थान आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे। याच्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा असेल। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मालेगावात झालेला जनतेचा उद्रेक उद्या सरकार विरोधात होण्याचा इशारा दिला। एक जमाना होता की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांचा एक धाक आणि दरारा होता। तो दरारा संपूर्ण संपलेल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आणि जनतेला आता हेच वाटतं की पोलीस आणि न्याय व्यवस्था मला न्याय देण्यात कमी पडेल
तर यातून हा जनतेचा उद्रेक हा आता गुन्हेगारावर आहे, उद्या तो सरकारवर पण दिसेल. मालेगावातल्या या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसतायत. पुण्यातल्या स्वारगेट चौकात मालेगावातल्या घटनेच्या आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन करण्यात आलं. तर छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. परभणीच्या गंगाखेडमध्ये बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवत मालेगावातल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरील पाशवी अत्याचार, त्याची निर्घृण हत्या यामुळे केवळ मालेगावच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरलाय. त्यामुळे या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन आरोपीला तात्काळ शिक्षा होणं गरजेचं आहे. मालेगावहून बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा या विकृतीला कायद्यानं ठेचायलाच हवं.